नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. ही घटना चीनमध्ये घडली आणि पोलादी, अभेद्य अशा भिंती आहेत. त्यामुळं त्याच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह अजिबात लावू नका. अर्थात हे त्या एआय एनेबल्ड असलेल्या रोबोटनं केलेली कृती आहे आणि त्याला भावभावना नाही आहेत असं समजून कोणत्या गफलतीतसुद्धा राहू नका. ही जरी संपूर्ण त्याचं विश्लेषण केल्यानंतर, कारण कल्पना करा की एखाद्या महाविद्यालयाच्या किंवा शाळेच्या प्रांगणामध्ये सार्वजनिक कार्यक्रम सुरू आहे नृत्याचा आणि त्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये रोबोट पण सहभागी झालेत आणि त्यातला एक रोबोट अचानकपणे एका विद्यार्थिनीकडे वळतो काय आणि तो तिला चक्क मिठी मारतो, कवेत घेतो. सगळं मैदान, ते सगळं प्रांगण आश्चर्यचकित होतं आणि तेवढाच तो काही सेकंदाचा व्हिडिओ जगभरामध्ये व्हायरल होतो आणि त्याच्यावरती गेली 2 दिवस झालं अमाप अशी चर्चा सुरू आहे. कालच जेव्हा मी मायोस किंवा मायथॉन एआयनी चुटकीसरशी तुमच्या बँक अकाउंट्समधले पैसे कसे गायब होऊ शकतात, कोणतीही लिंक नाही, कोणताही OTP आलेला नाही आणि या एआयनी, त्या एका एआय टूलनी आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेतले सगळे प्रमुख, मग त्यात अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन, RBIचे प्रमुख, ते जगभरातले सगळे देश कसे चिंतित झालेत ते सांगितलं. आणि आत्ता जेव्हा मी ही बातमी वाचली आणि त्याचं सगळंच विश्लेषण पाहिलं तेव्हा मला लक्षात आलं की याच्यामागे भावभावनापेक्षा जे काही घडलं आहे ते विस्तृतपणे महाराष्ट्रानं समजून घ्यावं आणि याच्यात कोणता नेमका धोका आहे ते लक्षात घ्यावं घटनेसह. म्हणून हे विश्लेषण मी करतो आणि नेहमीप्रमाणे तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा, बेल आयकन दाबले नसेल तर दाबा आणि जगभरातल्या मराठी प्रेक्षकांना सांगा की इथे तुम्हाला तंत्रज्ञान, आर्थिक, सामाजिक, गाव पातळीवरच्या छोट्या विषयापासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या विषयाचं मराठी, रसाळ मराठीमध्ये विश्लेषण पाहायला मिळेल, कोणाची बाजू न घेत. आता ही घटना इतकी इंटरेस्टिंग आहे आणि ही पूर्णपणे खरी घटना आहे. चीनमध्ये आहे म्हणून ती खोटी असं म्हणायचं काही कारण नाही. चीनमधल्या शियॉन इरोशिया ह्या युनिव्हर्सिटीमध्ये 23 एप्रिलला विद्यापीठाच्या स्पोर्ट्स मीट, ज्याला आपण क्रीडा महोत्सव म्हणतो, तिथं उद्घाटनाचा सोहळा सुरू आहे आणि त्या उद्घाटनाच्या सोहळ्यामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी महाविद्यालयीन पातळीवरचे हे नृत्य करतात. त्यांच्यासोबत एक मानवकृती रोबोट, ह्युमनॉइड रोबोट, त्या कंपनीचं नाव पण सांगतो, युनिट्री ह्या कंपनीचा तो रोबोट आहे, तो देखील नृत्य करतो आहे. प्रोग्राम केलेल्या नृत्याच्या वेळी रोबोट अचानकपणे त्याचा जो काही ठरलेला रूट आहे, त्याचे जे काही हावभाव आहेत, त्यांनी ज्या लेनमध्ये ते नृत्य करायचं ते सगळं सोडतो आणि तो सोडून काय करतो तर एका महिला विद्यार्थिनीला, कारण विद्यार्थिनी आणि पुन्हा ती महिला म्हणजे विद्यार्थिनी अर्थातच महिला, तिला थेट मिठी मारतो. उपस्थित कर्मचारी अवाक होतात, ते तात्काळ कारवाई करतात आणि त्या रोबोटला, ज्या विद्यार्थिनीला त्याने कवेत घेतले, तिच्यापासून दूर करतात आणि तेवढ्याच सेकंदाच्या त्या व्हिडिओवरून जगभरामध्ये डिबेट सुरू होते. ही घटना तांत्रिक दोष म्हणजे मालफंक्शन आहे का, ह्याचा शोध सुरू होतो. काही रिपोर्ट्सनुसार ड्रोन सिग्नल किंवा इतर सिग्नल इंटरफेरन्समुळं रोबोटच्या AI प्रोग्राममध्ये गडबड झाली अशी पण चर्चा सुरू आहे. आणि मग ही चर्चा लगेच व्हायरल झाली. चीनी सोशल मीडिया, ज्याला वेबिओ किंवा डॉइन म्हणतात, त्याच्यावरती मोठी चर्चा रंगली. त्या चर्चेत मुख्यत्वे 5-6 महत्त्वाचे भाग आहेत. एक, या रोबोटनं ॲटोनॉमस अवेअरनेस किंवा कॉन्शियसनेस विकसित केला आहे का, म्हणजे तो स्वतः काही विचार करायला लागला आहे का रोबोट. 2, ही केवळ प्रोग्रामिंगची चूक आहे का ऑपरेटरनं हे जाणून बुजून केलं आहे. नंबर 3, मानव रोबोट इंटरॅक्शनमध्ये सुरक्षितता, सेफ्टी किती महत्त्वाची आहे. नंबर 5, भविष्यात अशा रोबोट्सना सार्वजनिक कार्यक्रमामध्ये वापरताना नियम कडक करावेत का. म्हणजे हे असं झालं की एका हत्तीच्या संरक्षणासाठी मुंगी ठेवली आणि मुंगीच्या संरक्षणासाठी शेवटी सिंह ठेवायची वेळ आली. ती एक अशी साखळी घडली. असं हे सगळं आहे. रोबोट तयार केला आपणच, AI आणलं आपणच आणि आता त्याच्या नियमनासाठी नियम पण बनवायचे ते आपल्यालाच आणि ते असे बनवायचे की या रोबोटला, की ज्याची निर्मिती मी केली, ते इथे उपस्थित असावेत की नाही. आता त्याच्यात जगभरातले तज्ज्ञ हा प्रकार AI आणि रोबोटच्या सुरक्षासंबंधीची चेतावणी असं म्हणतात. चीनमध्ये आता रोबोट्स सार्वजनिक कार्यक्रम, शाळा, इव्हेंट्समध्ये वाढत्या प्रमाणात वापरले जात आहेत.
त्यामुळे अशा घटनेवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं असं म्हणतात. चीनमध्ये एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी माल वाहून नेण्यासाठी रोबोटचा मुक्त हस्ते वापर सुरू आहे. आणि मग ग्लोबल टाइम्स, डेक्कन हेरॉल्ड, CNN, बिझनेस टुडे इत्यादी अशा सगळ्या माध्यमामध्ये ह्युमन रोबोट इंटरॅक्शनच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. आणि यापूर्वीसुद्धा हे पहिल्यांदा घडलेलं नाही आहे. यापूर्वीसुद्धा मार्च 2026मध्ये शांची प्रांतातच एका रोबोटनं नृत्य करताना एका लहान मुलाला चापट मारल्याची स्लॅपची घटना व्हायरल झाली होती. आणि तेव्हापासून ही चर्चा सुरू आहे. आणि मग मी जरा थोडंसं वेगळे खरोखरचे जे तज्ज्ञ आहेत ह्या विषयातले त्यांचं पण विश्लेषण ऐकलं. बहुतेक रिपोर्ट्सनी हा रोबोट युनिट्री रोबोटिक्सचा ह्युमनॉइड H1 किंवा तत्सम मॉडेल होता असं म्हटलंय. हे रोबोट्स बॅलन्स प्लस मोशन कंट्रोलमध्ये ॲडव्हान्स असतात. प्री प्रोग्राम कोरिओग्राफी फॉलो करतात. काही वेळेला रिमोट ओव्हरराईडसुद्धा असू शकतो असं म्हणतायत. हे फुली सेल्फ थिंकिंग AI नसतात. ते स्क्रिप्ट प्लस सेन्सर्स प्लस कंट्रोल सिग्नलवरती चालतात. एवढं सांगितलं तर आता गोंधळ कुठं झाला आहे? तांत्रिकदृष्ट्या 3 शक्यता सांगितल्या जातात. एक, मोशन कंट्रोल ग्लिच. रोबोट कोरिओग्राफी सिक्वेन्समधून बाहेर पडला, चुकीच्या जेस्चर मॅपिंग झालं आणि हकसारखी मोमेंट ट्रिगर झाली. नंबर 2, सिग्नल इंटरफेरन्स. वायफाय RF सिग्नलमध्ये डिस्टर्बन्स कंट्रोल करून चुकीचे कमांड्स नियर बाय ड्रोन किंवा डिव्हायसेसमधनं ते इंटरफेरन्स केलं गेलं. नंबर 3, ह्युमन डिटेक्शन एरर. विजन सिस्टमनं व्यक्तीला इंटरॅक्शन टार्गेट समजलं, डिस्टन्स प्लस पोज चुकीनं इंटरसेप्ट झाली आणि साध्या भाषेमध्ये रोबोट समजूच शकला नाही की आपण नेमकं कोणाला मिठी मारतोय. आता ही घटना व्हायरल होण्याचं कारण फक्त त्यांनी मिठी मारली, कवेत घेतलं म्हणून नाही आहे, तर एक अंडरलाईन भीती आहे. AIवरचा विश्वास. लोकांना वाटते की AI आता AI कंट्रोलच्या बाहेर चालला आहे की काय? लोकांना वाटते पब्लिक सेफ्टीचं काय? स्कूल्स, इव्हेंट्समध्ये रोबोट्स वाढत आहेत. सेफ्टी प्रोटोकॉल्स अजूनही स्टँडर्डाईज झालेले नाही आहेत. ह्युमन रोबोट इंटरॅक्शन ज्याला HRI म्हणतायत, त्याच्याबद्दल खूप सारी चर्चा सुरू आहे. भविष्यात रोबोट टीचर्स, असिस्टंट्स, सिक्युरिटी रोल्स, मग अशा एरर्स किती धोकादायक ठरू शकतात? आधीही अशा घटना घडल्यात का? याच्यावरती चर्चा सुरू आहे. रोबोट डान्स दरम्यान या मुलानं जे काही केलं आहे रोबोटनं, त्याच्यानंतर हे सगळं सुरू आहे. पण बॉटम लाईन जर त्याची आपण बघितली तर रोबोटला भावना आल्यात असं जे कोणी म्हणतात ते साफ चुकीचं आहे. रोबोटला भावना आलेल्या नाहीत. पण सॉफ्टवेअर सिग्नल ग्लिच असू शकते, ह्याच्यावरती चर्चा सुरू आहे. हा वॉर्निंग साईन आहे असंही म्हणतायत. AI जितका रिअल वर्ल्डमध्ये येईल तितकाच तो कंट्रोल प्लस सेफ्टी इंजिनिअरिंगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल असं म्हणत असताना या सगळ्या संदर्भामध्ये मानवी चुका ज्या याला डिझाईन करतात किंवा इंटरफेरन्स. बघा, इराणमध्ये एकाच दिवशी 46 जणांचा पहिल्याच हल्ल्याच्या दिवशी खात्मा कसा झाला? तर तिथे असलेल्या CCTVमधनं जे काही पिक्चर्स मिळाले त्याचं AI मॉड्यूलच्या माध्यमातून विश्लेषण झालं. मग आयातुल्ला अली खामेनी त्यांची सगळी टीम ही तिथे नेमकी कुठल्या वेळेला प्रिसाइजली आलेली आहे याचं विश्लेषण केल्यानंतर, जसं मी म्हणालो की AIच्या एका सॉफ्टवेअरच्या मदतीनं जगभरामध्ये तो व्हिडिओ तुम्ही काल मी पोस्ट केला तो जरूर बघा. आज 28 तारीख आहे, 28 एप्रिल. 27 तारखेला मी तो पोस्ट केला आहे. 27 एप्रिल 2026ला तो जरूर बघा. जर एक AI अनेबल्ड असलेलं सॉफ्टवेअर तुमच्या बँक अकाउंट्समधनं पैसे गायब करू शकतं, तर आत्ता ही चर्चा होणं गरजेचं आहे की अशा पद्धतीचं नियमन भारतामध्ये का आवश्यक आहे? जर इराणमध्ये CCTV कॅमेऱ्याच्या फुटेजेसमधल्या प्रतिमांचं, व्हिडिओचं AI अनेबल्ड टूलमधनं विश्लेषण करून एकाच झटक्यात 45 लोक मारले जाऊ शकतात, तर हे होऊ शकतं. AI वाईट नाही. AIचं नियमन आणि त्याचा कंट्रोल हे अधिक स्ट्रिक्ट करणं आणि त्याच्यामध्ये अधिकात अधिक सुरक्षितता वाढवत नेणं हे आता फार गरजेचं झालेलं आहे. हे या व्हिडिओतनं निश्चितपणे आपल्याला लक्षात येतं. थांबूया आपण इथे. थँक्यू. पुन्हा एकदा तीच विनंती, हे चॅनल सबस्क्राईब करा.